नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी. पोलीस भरती 2025चा जो जे आर आहे तो जे आर शासनाने या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे मित्रांनो, जारी केलेला आहे. तर जे आरमध्ये एकूण तुम्हाला 15,631 पदांसाठी या ठिकाणी पोलीस भरती होणार आहे मित्रांनो. आता त्यामध्ये ज्या मित्रांचे आपले वय निघून गेले असतील, ज्या वय जास्त झाले असतील, त्यांच्यासाठी वय वाढ सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. वयाची सूट या ठिकाणी शासनाने दिलेली आहे. आता त्यामध्ये तुम्हाला किती वयाची सूट दिली आहे, कोणाकोणाला या ठिकाणी वय वाढ दिलेले आहे, त्याचं चलन किती असणार आहे, आता OMR सांगितलंय, OMR सीट काय असणार आहे, सर्व माहिती या ठिकाणी या जी आरमध्ये सांगितलेले आहे मित्रांनो. आपण सर्व माहिती डिटेलमध्ये या ठिकाणी या जी आरमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. आणि हो मित्रांनो, आपल्या डेलीच्या अपडेट्ससाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी डेलीच्या अपडेट्स मिळत राहतील. आणि त्याच्या ज्या लिंक आहेत त्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्याचे जे फॉर्म भरती चालू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्यात येईल. चला तर आपण या व्हिडिओमधून बघूया की जे आरमध्ये शासनाने काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत 20 ऑगस्ट 2025चा हा जे आर आहे मित्रांनो. तर शासनाने हा जे आर काढलेला आहे, भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत हा जे आर आहे. आता जे आर मध्ये खाली काय सांगितलंय बघा. यामध्ये त्यांनी सांगितले, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव 12/8/2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला 1/1/2024 ते 31/12/2025च्या या कालावधी दरम्यान जी पदं रिक्त झालेत आणि जी पदं रिक्त होणार आहेत त्या रिक्त पदांची भरती या ठिकाणी होणार आहे. आता शासन निर्णयामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा खाली, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी 15,631 पदे भरती करता उपलब्ध होणार आहेत. या पदांचा तपशील खालीलप्रमाणे, म्हणजे तुम्हाला एकूण 15,631 पदांची भरती या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी होणार आहेत. आता त्याचा तपशील कसा आहे बघा खाली. पोलीस शिपाईमध्ये तुम्हाला 12,399 जागा या जागांसाठी भरती होणार आहे. त्यानंतर पोलीस शिपाई चालकला 234 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर बँड्समन जे आहेत ते बँड्समनला 25 जागा या ठिकाणी दिल्या आहेत. त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई 2,393 जागा या ठिकाणी दिल्या आहेत. आणि कारागृह शिपाई यांसाठी 580 जागा दिलेल्या आहेत. एकूण अशा 15,631 जागांसाठी ही पोलीस भरतीची प्रक्रिया होणार आहे. आता यामध्ये खाली त्यांनी काय सांगितलंय बघा. या ठिकाणी त्यांनी सांगितले, प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी व तत्सम कामाकरता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले. म्हणजे ह्या भरती प्रक्रियेमध्ये जे अर्ज सादर होणार आहे त्या अर्ज सादर केल्यानंतर त्याची जे छाननी आणि स्वीकृती जे आहे त्या कामाकरता एक सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्यात येणार आहे आणि त्याचे जे अधिकार आहेत ते अप्पर पोलीस महासंचालक यांना राहणार आहेत. बघा, सदरू परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करावे, असे या ठिकाणी त्यांनी सांगितले. सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबवण्याची व नियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील.
परीक्षा संदर्भात आक्षेप, वाद, न्यायालयीन प्रकरण, विधिमंडळ कामकाजाविषयक बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्या अधीनस्थ राहणार आहे. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितले की जी काही जबाबदारी ती पोलीस महासंचालक यांची राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला हा GR महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवरती तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र.go.in या वेबसाईटवरून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा GR तुम्हाला दिलेला आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही हा GR बघू शकता मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी 15,631 या जागांसाठी या ठिकाणी पोलीस भरती होणार आहे. त्याचा तपशील पूर्ण या GR मध्ये शासनाने सांगितलेला आहे. कशा पद्धतीने भरती होणार आहे, किती फी असणार आहे, परीक्षा कोणत्या घटकावर आधारित असणार आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे मित्रांनो. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.